हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, व्ही कॉमर्स अकॅडमी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला 11th 12th कॉमर्स, त्याच्यानंतर कॉमर्सच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत या सगळ्या संबंधी गाईड करत असते. तर सध्या आपण महाट्रान्सकोसाठी LDC पोस्टसाठी प्रिपरेशन करत आहोत. या पोस्टसाठी तुम्हाला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये जे जे टॉपिक महत्त्वाचे तर ते सगळे टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. तर हळूहळू जसे पॉसिबल होतील तसे मी व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी बघणार आहोत किंवा अकाउंटिंग टर्म्स बघणार आहोत. अकाउंटिंगवर प्रश्न विचारताना अकाउंटिंगच्या ज्या बेसिक कन्सेप्ट असतात त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, ज्यांना आपण अकाउंटिंग टर्म्स म्हणतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये अकाउंट म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे काय, किंवा आयडेंटिफाय द इव्हेंट, आयडेंटिफाय द ट्रान्झॅक्शन, किंवा अकाउंट म्हणजे काय याच्याशी संबंधित ट्रूथ स्टेटमेंट तुम्हाला दिलं आहे. अकाउंटमध्ये काय असतं, किती कॉलम असतात, तर या सगळ्या संबंधी माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते, प्रश्न विचारले जाऊ शकतात. जनरली आपण अकाउंट म्हणजे काय किंवा अकाउंटिंगच्या ज्या बेसिक टर्म्स आहेत तर त्या बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ मिस होणार नाही. फर्स्ट टर्म आहे अकाउंट्स. अकाउंट म्हणजे काय, आपण अकाउंटिंग मेंटेन करतो. अकाउंट हा शब्द दिवसातून आपण 100 वेळा ऐकतो, पण नेमका अकाउंट म्हणजे काय. ठीक आहे. मग आता जर समजा तुम्हाला डेफिनेशनवर प्रश्न आला, अकाउंट म्हणजे काय, आपण म्हणतो हां हे झालं अकाउंट आपण ड्रॉ केलं, पण नेमकी त्याची डेफिनेशन काय, त्याचा अर्थ काय हे आपल्याला माहिती नाही. मग अकाउंट म्हणजे काय, इन बुक कीपिंग अकाउंट्स रेफर्स टू असेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेन्सेस अँड इक्विटी ॲज रिप्रेझेंटेड बाय इंडिव्हिज्युअल लेजर. अकाउंट म्हणजे काय, एक इंडिव्हिज्युअल लेजर आहे. मग ते कशाला रिप्रेझेंट करतं, एखादं सॅलरी आपण घेतलं मग ते एक्सपेन्सेसला रिप्रेझेंट करतं. जर समजा फर्निचर घेतलं तर ते ॲसेटला रिप्रेझेंट करेल, क्रेडिटर्स घेतलं तर लायबिलिटीला रिप्रेझेंट करेल. ते काय इंडिव्हिज्युअल लेजर पेजेस आहेत. ठीक आहे. टू विच चेंजेस इन व्हॅल्यू आर क्रोनॉलॉजिकली रेकॉर्डेड विथ डेबिट अँड क्रेडिट एंट्रीज. ठीक आहे. म्हणजेच अकाउंटिंग म्हणजे काय, असेट्स, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस, इक्विटी यांना रिप्रेझेंट करणारे एक इंडिव्हिज्युअल लेजर पेज, आणि त्याच्यामध्ये आपण चेंजेस बघत असतो. कशाचे चेंजेस, क्रोनॉलॉजिकली रेकॉर्डेड विथ डेबिट अँड क्रेडिट. व्हॅल्यू आर क्रोनॉलॉजिकली रेकॉर्डेड. मग त्याच्यामध्ये आपण क्रोनॉलॉजिकली व्हॅल्यू रेकॉर्ड केला. क्रोनॉलॉजिकली म्हणजे आपण डेट वाईज जे अकाउंटिंगचं जे डेट वाईज रेकॉर्ड मेंटेन करतो याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. या शब्दावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. जे आपण लेजर मेंटेन करतो, जर्नल एंट्री मेंटेन करतो, किंवा आपण ट्रान्झॅक्शन कशा रेकॉर्ड करतो, तर ट्रान्झॅक्शन आपण क्रोनॉलॉजिकली रेकॉर्ड करतो. क्रोनॉलॉजिकली म्हणजे डेट वाईज आपण ट्रान्झॅक्शन लिहितो का नाही. ठीक आहे. अकाउंटमध्ये डेट वाईज ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात. मग तो कोणता ऑर्डर आहे, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. मग हे झालं मिनिंग कशाचं, अकाउंटचं. पुढे आहे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, अ ट्रान्झॅक्शन इज अ कम्प्लिटेड ॲग्रीमेंट बिटवीन बायर अँड सेलर टू एक्सचेंज गुड्स, सर्व्हिसेस अँड फायनान्शियल असेट्स अँड इट्स बेनिफिट इन रिटर्न फॉर मनी ऑर क्रेडिट. ठीक आहे. आपण पैसे देऊन किंवा उधारीवर ज्या वेळेस सेलर आणि बायरमध्ये एखादा व्यवहार होतो, एखादा व्यवहार पूर्ण होतो. ठीक आहे. कशा संबंधी, वस्तू आणि सेवा खरेदी विक्री केल्या जातात, तर याला काय म्हणतात, याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. त्यानंतर इव्हेंट. अन इव्हेंट इज अ रिझल्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. इव्हेंट इज अ हॅपनिंग इन द बिझनेस. आता जर समजा गुड्स सोल्ड केला, आपण 10,000च्या वस्तू आपण विकल्या, मग याला काय म्हणायचं, याला म्हणायचं ट्रान्झॅक्शन. आपण वस्तू विकल्या, एने वस्तू विकल्या बीला. ठीक आहे. मग ही झाली ट्रान्झॅक्शन. एने वस्तू बीला विकल्या, ही झाली ट्रान्झॅक्शन. ओके. मग आता इव्हेंट म्हणजे काय, इव्हेंट इज अ रिझल्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. या ट्रान्झॅक्शनचा जो रिझल्ट आहे याला इव्हेंट म्हणतात. जर समजा एने ह्या वस्तू 10,000ला विकल्या, त्या वस्तूची कॉस्ट होती 8,000. 8,000च्या वस्तू 10,000ला विकल्या, म्हणून त्याला 2,000 रुपये फायदा झाला. ठीक आहे. हा जो 2,000 रुपये फायदा आहे, हा प्रॉफिट आहे, याला इव्हेंट म्हणतात. इव्हेंट इज अ रिझल्ट. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्यवहार. 10,000ची वस्तू विकली, एने विकली बीला. ए काय करेल, एक सेलची ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करेल, बी परचेसची ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करेल. आणि या ठिकाणी रिझल्ट, ट्रान्झॅक्शनचा रिझल्ट काय आहे, 2,000 रुपये एला प्रॉफिट झाला. ठीक आहे. मग हा झाला इव्हेंट. बीकडे काय इव्हेंट झाला, 10,000च्या वस्तू त्याने खरेदी केल्या, म्हणजे त्याच्याकडे स्टॉक कितीचा झाला, क्लोजिंग स्टॉकचं त्याचं व्हॅल्युएशन किती झालं, 10,000 रुपये. मग हा त्याचा इव्हेंट झाला.
ठीक आहे. म्हणजे इव्हेंट म्हणजे काय, या ट्रान्झॅक्शनचा जो रिझल्ट असतो त्याला इव्हेंट म्हणतात. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार आणि त्या व्यवहारामुळे जो रिझल्ट झालेला आहे त्याला इव्हेंट म्हणतात. तुम्हाला जर समजा कन्फ्युजन असेल ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंटमध्ये की आम्हाला ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आणि इव्हेंट म्हणजे काय आयडेंटिफाय करता येत नाही, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच्यावर लवकरच एक व्हिडिओ मी अपलोड करेल. जर समजा मॅक्झिमम लाईक किंवा यासंबंधी मॅक्झिमम कमेंट आल्या तर मी याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. नेक्स्ट आहे एंट्री. एंट्री म्हणजे काय, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म ऑर मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲन एंट्री. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, ज्यावेळेस बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो एक प्रॉपर फॉर्ममध्ये किंवा प्रॉपर मेथडनी ते रेकॉर्ड करतो, तर त्याला काय म्हणतात, एंट्री म्हणतात. ओके. त्यानंतर नरेशन, a brief explanation of the business transaction for which an entry is passed is called as narration. It always given in a bracket below the journal entry and it usually start with the word being or for. ओके. आता या ठिकाणी एंट्री म्हणजे काय, ज्या वेळेस आपण ट्रान्झॅक्शन आपण सिस्टमॅटिक वेने रेकॉर्ड करतो त्याला म्हणतात एंट्री. आणि एखादी एंट्री जी आपण पास केली त्याला आपण काय म्हणतो, जर्नल एंट्री. ठीक आहे. मग जर्नल एंट्री आपण कोणत्या ट्रान्झॅक्शनची पास केली हे कळण्यासाठी जे ब्रीफ एक्सप्लेनेशन आपण त्याच्या खाली देत असतो, एंट्रीच्या खाली देत असतो, जर्नल एंट्रीच्या खाली देत असतो, त्याला म्हणतात नरेशन. आणि ते स्टार्ट कशाने होतं, बीइंगने किंवा फॉरने स्टार्ट होतं. ओके. त्यानंतर गुड्स. आता याच्यावर सुद्धा तुम्हाला MCQ प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. गुड्स म्हणजे काय. ओके. गुड्स, द टर्म गुड्स रेफर्स टू merchandise, commodities, article or things in which a trader trades. These are purchased or manufactured the purpose of sale and to earn profit. अकाउंटमध्ये गुड्स कशाला म्हणतात, गुड्स म्हणजे ज्या वस्तू आपण परचेस करतोय आणि विकतोय. उदाहरणार्थ आपण पेन्सिल परचेस केला, ठीक आहे, 8 रुपयाला एक पेन्सिल आपण खरेदी केली आणि 10 रुपयाला विकली. ठीक आहे. मग त्या केसमध्ये पेन्सिल ही आपल्यासाठी गुड्स या कॅटेगरीमध्ये येणार. ठीक आहे. किंवा आपण एखादी वस्तू बनवतोय, फर्निचर आपण बनवतोय, तयार करतो आणि विकतो, तर याला मॅन्युफॅक्चर. ठीक आहे. जर समजा आपण तयार केलं फर्निचर आणि विकलं, मग त्यावेळेस फर्निचर आपल्यासाठी काय कोणत्या कॅटेगरीत येणार, गुड्समध्ये येणार. म्हणजे जो व्यापारी जर समजा शूज चप्पलचा व्यापारी आहे तर त्याच्यासाठी शूज चप्पल हे गुड्स कॅटेगरीमध्ये येणार. किराणा स्टोअरचा व्यापारी आहे त्याच्यासाठी साखर, तेल, गहू, तांदूळ हे कशामध्ये, गुड्स कॅटेगरीमध्ये येणार. त्याच्यानंतर जर समजा एखादा स्टेशनरीचा व्यापारी आहे, स्टेशनरीच्या दुकानात त्याच्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या गुड्स कॅटेगरीमध्ये येणार. ओके. तर इथे काय विचारलं जातं तुम्हाला, गुड्स म्हणजे काय ते पण विचारलं जातं. ठीक आहे. याचा मीनिंग पण विचारला जातो आणि याच्यावर एक्झाम्पलचा प्रश्न देखील येतो की फर्निचर व्यापाऱ्यासाठी गुड्स या कॅटेगरीमध्ये काय येणार किंवा फर्निचर व्यापाऱ्यासाठी मर्चंडाईज गुड्स काय असणार आहे. ठीक आहे. मग या टाईपने प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर कॅपिटल, द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. ठीक आहे. टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस, बिझनेसमध्ये टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट केली कोणी, ओनरने, त्याला काय म्हणतात, कॅपिटल. याच्यासाठी एक सूत्रसुद्धा अप्लाय केलं जातं, एक्सेस ऑफ असेट ओव्हर लायबिलिटीज. असेटमधून जर आपण लायबिलिटी मायनस केला तर ती व्हॅल्यू काय येते, कॅपिटल देते. ओके. एक्सेस ऑफ असेट ओव्हर द लायबिलिटी इज कॉल्ड ॲज कॅपिटल. द इक्वेशन फॉर धिस कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस लायबिलिटीज. कॅपिटल म्हणजे काय, ओनरने, मालकाने व्यवसायात जो गुंतवलेला पैसा असतो, फंड असतो, त्याला काय म्हणतात, कॅपिटल म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट अकाउंटिंग टर्म आहे ड्रॉविंग्स. ड्रॉविंग्स, द अमाऊंट ऑफ कॅश और व्हॅल्यू ऑफ गुड्स, असेट एक्सेट्रा विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर फॉर पर्सनल यूज कॉल्ड ॲज ड्रॉविंग. जर समजा ओनरनी किंवा मालकाने बिझनेसमधून पर्सनल यूजसाठी गुड्स विड्रॉ केल्या, असेट विड्रॉ केल्या किंवा कॅश विड्रॉ केली, तर हे सगळं कशामध्ये येणार, हे सगळं येणार ड्रॉविंगमध्ये. ओके. जर मालकाने बिझनेसमधून त्याच्या पर्सनल कामासाठी कॅश यूज केली, गुड्स यूज केल्या, असेट यूज केली, तर ते सगळं ड्रॉविंग कन्सिडर होणार. ड्रॉविंग म्हणजे उचल आणि हे ड्रॉविंग काय केले जाते, कॅपिटलमधून लेस केले जाते. त्यानंतर डेटर, अ पर्सन हू हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर इज अ पर्सन हू ओव्ज मनी टू द बिझनेस. डेटर म्हणजे असा व्यक्ती ज्याला आपण उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत. ठीक आहे.
त्याला आपण वस्तू विकल्या किंवा सर्व्हिसेस दिलेल्या आणि त्याच्याकडून आपल्याला पैसे ये नाही, बिझनेसला पैसे ये नाही, याला काय म्हणतात डेटर म्हणतात. ठीक आहे. डेटर ही आपली ॲसेट आहे. कोणती ॲसेट आहे? करंट ॲसेट आहे. त्यानंतर क्रेडिटर, अ पर्सन टू होम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स ऑर अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज क्रेडिटर. अ क्रेडिटर इज अ पर्सन टू होम बिझनेस ओव्ज मनी. ओके. क्रेडिटर म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडून आपण वस्तू किंवा सेवा उधारीवर खरेदी केल्या. ठीक आहे. आणि त्याला आपल्याला पैसे द्यायचे आहेत. बिझनेसची ती लायबिलिटी आहे. ठीक आहे. बिझनेसची ती लायबिलिटी आहे. कोणती लायबिलिटी आहे? करंट लायबिलिटी. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? क्रेडिटर्स. त्यानंतर बॅड डेट्स. ॲन इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर इज नोन ॲज बॅड डेट्स. इट इज अ रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. आपले सेल्स इन्क्रीज करण्यासाठी जर समजा आपण बिझनेसमध्ये 10,000च्या वस्तू उधारीवर विकल्या होत्या. ठीक आहे. आणि यातले 2,000 आपल्याला मिळाले नाही. XYZ पर्सनने आपले 2,000 रुपये बुडवले, दिलेच नाही आपले पैसे. ठीक आहे. मग ह्याला काय म्हणायचं? याला बॅड डेट्स म्हणायचं. ठीक आहे. इररिकव्हरेबल अमाऊंट, जी अमाऊंट मिळाली नाही, मिळणार नाही. ठीक आहे. बुडाले ते पैसे, याला काय म्हणतात? बॅड डेट्स म्हणतात. आणि तो कोणता लॉस आहे? रेव्हेन्यू लॉस आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर अन अमाऊंट स्पेंड बाय द बिझनेस फॉर एनी कन्सिडरेशन रिसिव्ड बाय बिझनेस इज कॉल्ड एक्सपेंडिचर. ठीक आहे. एक्सपेंडिचर स्पेंड बाय द बिझनेस, आपण खर्च केला कशावर? कन्सिडरेशन रिसिव्ड बाय द बिझनेस, आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी सर्व्हिस मिळाली किंवा काहीतरी मिळालेलं आहे आणि आपण ते पैसे स्पेंड केले, खर्च केलेला आहे बिझनेससाठी. बिझनेसच्या डे टू डे वर्किंगसाठी आपण काही खर्च केलेला आहे, तर याला काय म्हणतात? एक्सपेंडिचर म्हणतात. त्यानंतर डिस्काउंट. डिस्काउंट इज अ कन्सेशन ऑर अलाउन्स गिवन बाय द सेलर टू परचेसर. देर आर 2 टाइप्स ऑफ डिस्काउंट. आता या ठिकाणी डिस्काउंट काय? डिस्काउंट म्हणजे कन्सेशन आहे. ठीक आहे. आपण 10,000ची वस्तू विकली 9,000ला. ठीक आहे. 1,000 रुपये आपण कन्सेशन दिलं, याला काय म्हणतात? डिस्काउंट. ठीक आहे. डिस्काउंट कोण देतं? सेलर देतो परचेसरला. ठीक आहे. मग डिस्काउंट आपल्याला मिळालेला सुद्धा असू शकतो किंवा आपण दिलेलाही असू शकतो. ज्यावेळेस डिस्काउंट आपल्याला मिळाला ते आपलं उत्पन्न आहे आणि ज्यावेळेस आपण डिस्काउंट दिला त्यावेळेस तो आपला खर्च आहे. ओके. डिस्काउंटचे 2 टाइप्स असतात, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. इट इज अन अलाउन्स गिवन टू कॅटलॉग प्राइस ऑर लिस्ट प्राइस इज प्राइस ऑफ गुड्स. ठीक आहे. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय? जर समजा आता तुम्ही ह्याचे पॅम्पलेट बघता मॉलचे वगैरे, तर त्याच्यावर तुम्हाला दिलेला असतो बघा 30% ऑफ, 20% ऑफ. आधीच तुम्हाला कॅटलॉगवर ते डिक्लेअर केलेलं असतं. मग तो डिस्काउंट काय झाला? तो ट्रेड डिस्काउंट झाला. ओके. आणि कॅश डिस्काउंट, दुसरा प्रकार आहे कॅश डिस्काउंट. इट इज द डिस्काउंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाइम ऑफ रिसिप्ट. इट इज अ कन्सेशन गिवन फॉर एनकरेजिंग प्रॉम्प्ट पेमेंट. ओके. आता जर समजा कॅश डिस्काउंट म्हणजे काय? तुमचं बिल जर समजा 20,000 रुपये तुमचं बिल झालं, तुम्ही ऑनलाईन पेमेंट केली तर तुम्हाला 19,500 द्यायला लागले. ठीक आहे. ऑनलाईन पेमेंट केली, UPI पेमेंट केली तुम्ही किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट केली, डेबिट कार्ड पेमेंट केली, तर तुम्हाला काय 500 रुपये कन्सेशन मिळालं. ठीक आहे. 20,000चा हा डिस्काउंट वगळून तुमचं 20,000 बिल झालं. मग या बिलामध्ये तुम्हाला कॅश ॲट द टाइम ऑफ बिलिंग करताना जे तुम्हाला डिस्काउंट मिळाला. ठीक आहे. 20,000च्या ऐवजी तुम्हाला 19,500 रुपये द्या सांगितलं. मग हा डिस्काउंट कोणता झाला? हा झाला कॅश डिस्काउंट. ठीक आहे. मग हा बेसिक डिफरन्स देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारतात. ट्रेड डिस्काउंट कोणता असतो? कॅश डिस्काउंट कोणता असतो? ट्रेड डिस्काउंट म्हणजे तुमचा जो कॅटलॉगवर डिक्लेअर केलेला आधीचा डिस्काउंट असतो ना, तो असतो ट्रेड डिस्काउंट. हा काही त्या वस्तूच्या प्राईसमध्ये धरला जात नाही किंवा ट्रान्झॅक्शनमध्ये हा धरला जात नाही, याची एंट्री पास होत नाही ट्रेड डिस्काउंटची. कॅश डिस्काउंटची एंट्री पास होते. कॅश डिस्काउंट म्हणजे ॲट द टाइम ऑफ बिलिंग जे पैसे कमी केलेले आहेत, जे कन्सेशन दिलेलं आहे, त्याला कॅश डिस्काउंट म्हणतात. याची तुम्हाला एंट्री पास करावी लागते. ओके. सॉल्वंट आणि इनसॉल्वंट. ठीक आहे. अकाउंटिंगमध्ये सॉल्वन्सी, इनसॉल्वन्सी ह्या सुद्धा कन्सेप्ट महत्त्वाच्या आहे. सॉल्वंट म्हणजे काय? इफ अ पर्सन ॲसेट आर मोर दॅन हिज लायबिलिटी or equal to his liabilities, he is called as solvent person. Solvent person is finally sound and is in a position to pay of all his debts. जर समजा आपल्या लायबिलिटी 1,00,000 आहेत आणि ॲसेट सुद्धा 1,00,000 आहेत किंवा 1,20,000 आहेत, म्हणजे आपल्या ॲसेट जास्त आहेत. ठीक आहे. त्याच्यातून आपण आपल्या लायबिलिटी पेड करू शकतो. मग याला काय म्हणतात? याला म्हणतात सॉल्वंट पर्सन.
ठीक आहे, म्हणजेच तो कोणत्या पोझिशनमध्ये, जो व्यक्ती त्याच्या देयता फेडण्याच्या पोझिशनमध्ये आहे, ठीक आहे, फायनान्शियली साऊंड म्हणजे फायनान्शियली तो स्टेबल आहे किंवा फायनान्शियल तो कॅपेबल आहे त्याच्या देयता देण्यासाठी, मग याला काय म्हणतात, याला म्हणतात सॉल्वंट पर्सन. ठीक आहे, आणि इनसॉल्वंट म्हणजे जो त्याच्या देयता देऊ शकत नाही, अ पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट. लायबिलिटी जास्त आहेत, 1,20,000 लायबिलिटी आहेत आणि त्याच्याकडे असेट्स 1,00,000 आहेत. ठीक आहे, मग हा कोणता झाला, हा इनसॉल्वंट पर्सन झाला. इज अन इनसॉल्वंट पर्सन सच अ पर्सन लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स. ठीक आहे, मग अशा व्यक्तीच्या लायबिलिटी जास्त असतात, असेट कमी असतात. जो व्यक्ती त्याच्या देयता फेडू शकतो, त्याच्या असेट जास्त आहेत, लायबिलिटी कमी आहे, तो सॉल्वंट. इनसॉल्वंट जो देयता फेडू शकत नाही म्हणजे लायबिलिटी जास्त आहेत, असेट कमी आहेत, हा इनसॉल्वंट. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ट्रेडिंग कन्सर्न, नॉन ट्रेडिंग कन्सर्न. ओके, ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय, अ बिझनेस कन्सर्न एस्टॅब्लिशेस विथ अन ऑब्जेक्ट टू अर्निंग प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स is known as trading concern. It is also called as commercial organization or profit making organization. ओके, ट्रेडिंग कन्सर्न म्हणजेच काय, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन किंवा कमर्शियल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, आपण जे मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण जे दुकान, स्टोअर किंवा किराणा दुकान, आईस्क्रीमचे दुकान हे सगळे बघतोय, तर हे सगळे कमर्शियल ऑर्गनायझेशन. कारण ते काय करतात, वस्तू विकतात, त्यातून प्रॉफिट कमवतात, नफा कमवतात, किंवा काही जण वस्तू बनवतात आणि त्यातून नफा कमवतात. पण सगळ्यांचा उद्देश काय, नफा कमवणे, अर्निंग प्रॉफिट, नफा कमवणे हा उद्देश आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या संस्था वस्तूच्या विक्रीतून किंवा वस्तू बनवून नफा कमवतात, म्हणजे त्यांच्या रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीमधून त्या नफा कमवत असतात, प्रॉफिट अर्न करत असतात, तर यांना ट्रेडिंग कन्सर्न म्हणतात. त्यांचा मेन उद्देश काय, वस्तू आणि सेवांची विक्री करणे आणि नफा कमवणे किंवा उत्पादन करणे आणि त्यातून नफा कमवणे. मग या ऑर्गनायझेशन कोणत्या झाल्या, कमर्शियल ऑर्गनायझेशन किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. त्यांच्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमधून त्या काय करत असतात, नफा कमवत असतात. ठीक आहे, वस्तूची विक्री करणे, वस्तू बनवणे आणि विकणे किंवा वस्तू विकत घेणे आणि त्याचा रिसेल करणे, याला ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणतात. ठीक आहे, आणि ज्या संस्था ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी करतात आणि त्यातून नफा कमवतात, तर अशा कन्सर्नला ट्रेडिंग कन्सर्न म्हणतात. आपण मार्केटमध्ये ज्या काही ऑर्गनायझेशन बघतो, कंपन्या बघतो, ठीक आहे, तर त्या सगळ्या कोणत्या, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर एकल व्यापारी संघटना, भागीदारी संघटना, कंपनी, ह्या सगळ्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. आणि दुसरा प्रकार आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे not for profit concern. It is an organization not established for making profit but for rendering services to the society. An organization may be formed for promoting the useful object like art, science, sport, culture, charity, professions, etc. Okay, ज्या अशा संस्था ज्यांचा उद्देश प्रॉफिट कमवणे हा नाही आहे, ठीक आहे, तर त्यांचा उद्देश काय असतं, सोसायटीला, समाजाला सेवा प्रदान करणे हा उद्देश असतो. तर अशा संस्थांना काय म्हणतात, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न. ठीक आहे, मग त्या संस्था कला, विज्ञान, स्पोर्ट, कल्चर, चॅरिटी, प्रोफेशन या क्षेत्रामध्ये सेवा प्रदान करत असतात. मग यांना काय म्हणतात, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. याचा एक स्पेशली टॉपिक आपल्याला आहे 12th कॉमर्सला. त्यानंतर प्रॉफिट लॉसचे इक्वेशन फार महत्त्वाचे असतात. प्रॉफिट, आता इथं प्रॉफिट म्हणजे काय, व्हेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस इट इज अ प्रॉफिट इन्क्रीज द कॅपिटल ऑफ द बिझनेस. ठीक आहे, 100 रुपयाची वस्तू आपण 120 रुपयाला विकली, 20 रुपये प्रॉफिट झाला. व्हेन अ सेलिंग प्राइस ऑफ गुड्स मोर दॅन कॉस्ट प्राइस, 120 रुपये सेलिंग प्राइस आहे, 100 कॉस्ट प्राइस आहे, प्रॉफिट किती झाला, 20 रुपये. असा जर 20-20 रुपये आपला प्रॉफिट वाढत गेला की आपलं कॅपिटल इन्क्रीज होतं, कारण प्रॉफिट हा कॅपिटलमध्ये ॲड केला जातो. त्यानंतर लॉस, व्हेन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस जास्त आहे, सेलिंग प्राइस कमी आहे, त्यावेळेस काय, लॉस काय करतं, कॅपिटल डिक्रीज करतं. त्यानंतर असेटची डेफिनेशन काय, एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲन असेट. असेट म्हणजे काय, एनी फिजिकल थिंग ऑर राईट, आपल्याकडे एखादी वस्तू आहे किंवा एखादे हक्क आहे ज्याची मॉनिटरी व्हॅल्यू आहे, तर त्याला काय म्हणतात, असेट म्हणतात. बिझनेसच्या मालकीचे लायबिलिटीज. असेट म्हणजे काय बघितलं, लायबिलिटी म्हणजे काय बघा, अमाऊंट पेबल बाय बिझनेस ऑदर्स इज नोन ॲज लायबिलिटी. इट इज अ डेब्ट्स
debt or amount due from the business to others for the benefit received by the business unit. आपण बिझनेस युनिटला एखाद्या गोष्टीचे फायदे मिळवलेले आहेत किंवा एखादी वस्तू आपण यूज केलेली आहे त्याचे पैसे आपल्याला लोकांना द्यायचे, तर याला काय म्हणतात, लायबिलिटी म्हणतात. अमाऊंट पेबल बाय द बिझनेस, बिझनेसला द्यायचे पैसे तर कोणाला, टू अदर्स, दुसऱ्या लोकांना द्यायचे. ठीक आहे, बिझनेसची ते देणं आहे, याला काय म्हणतात, लायबिलिटीजलाच दुसरा वर्ड डेप्ट्स वापरला जातो. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे इन्कम. It is a revenue arising as a result of business transaction. It is the amount receivable or realized from the service provided and earning from interest, dividend, commission, etc. इन्कम म्हणजे काय, आपल्याला मिळालेलं. ठीक आहे, जे आपल्याला मिळाले, जे पैसे आपल्याला मिळालं, उत्पन्न आलेलं आहे, याला काय म्हणतात, इन्कम म्हणतात. मग इंटरेस्ट आपल्याला मिळाला, रिसिव्ड झाला, आपण बँकेत पैसे ठेवले, बँकेने आपल्याला इंटरेस्ट दिला. ठीक आहे, आपल्याला डिव्हिडंड मिळाला शेअर्सवर, कमिशन मिळालं एखाद्या कामाचं, हे सगळं आपलं काय, इन्कम आहे. ठीक आहे, इन्कम म्हणजे काय, उत्पन्न. इट इज अ रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट इज द अमाऊंट रिसिवेबल टू रिअलाइज फ्रॉम सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. आपण सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या आणि त्याच्याबद्दल आपल्याला मिळालेलं उत्पन्न म्हणजेच इन्कम. ओके, रेव्हेन्यू म्हणजे काय, इट इज इन्कम दॅट द बिझनेस हॅज from its normal business activity, usually from the sale of goods and services to the customer. आपण गुड्स अँड सर्व्हिसेस सेल केल्या आणि त्याच्यातून आपल्याला जो फंड मिळालेला आहे, त्याच्यातून जे इन्कम मिळालेलं आहे, याला काय म्हणतात, रेव्हेन्यू म्हणतात. म्हणजे आपल्या ज्या नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटी आहेत, नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणजे वस्तू आणि सेवांची विक्री करणे, तर त्याच्यातून जो प्रॉफिट आपल्याला मिळालेला त्याला म्हणतात रेव्हेन्यू. तर हे झाले अकाउंटिंगमधल्या काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट अकाउंटिंग टर्म्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.